आज आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 म्हणजेच NEP 2020चा एक पटकन आढावा घेऊया. तुम्हाला माहितीये, तब्बल 34 वर्षांनी आपल्या देशाची शिक्षण पद्धती मुळापासून बदलतीये. याचा मुख्य उद्देश पाठांतरावर नाही, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर आणि त्यांना भविष्यासाठी तयार करण्यावर आहे. तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा बदल आहे शाळेच्या स्ट्रक्चरमध्ये. जी जुनी 10+2 पद्धत होती ना, ती आता गेली. त्याऐवजी 5+3+3+4 अशी नवी रचना आली आहे. यात 3 ते 8 वयोगटावर खास लक्ष दिलंय, ज्याला फाउंडेशनल स्टेज म्हटलंय, कारण यामुळे मुलांचा शिक्षणाचा पाया अगदी पक्का होईल. आणि एक मस्त गोष्ट म्हणजे आता सायन्स, आर्ट्स असं कडक विभाजन नाही. विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचे विषय निवडता येणार आहेत. म्हणजे विचार करा, फिजिक्ससोबत म्युझिक शिकता येणार. दुसरं म्हणजे शिक्षकांची भूमिका. हे सगळं यशस्वी करायचं असेल तर आपले शिक्षक तयार हवेत, बरोबर? म्हणूनच त्यांच्या ट्रेनिंगवर खूप भर दिलाय. नॅशनल प्रोफेशनल स्टँडर्ड्स फॉर टीचर्सनुसार त्यांच्या प्रगतीचे टप्पे ठरवले जातील. आणि हो, 2030 पर्यंत शिक्षक व्हायचं असेल तर 4 वर्षांची इंटिग्रेटेड BEd डिग्री कंपल्सरी असणार आहे. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे शिकवण्याच्या पद्धतीतला बदल. आता इयत्ता 5वी पर्यंत शक्यतो मातृभाषेतून किंवा स्थानिक भाषेतून शिकवण्यावर भर असेल. अभ्यासक्रमातला अनावश्यक भाग कमी करून फक्त महत्त्वाच्या संकल्पनांवर लक्ष दिलं जाईल. आणि बोर्डाच्या परीक्षेचं टेन्शन कमी होणार आहे. कारण परख नावाचं एक नवं राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र विद्यार्थ्यांचं फक्त मार्कांवरून नाही, तर त्यांच्या सर्वांगीण विकासाचं मूल्यांकन करेल. थोडक्यात सांगायचं तर NEP 2020 म्हणजे फक्त अभ्यासक्रम बदलणं नाही, तर हे विद्यार्थी, शिक्षक आणि आपल्या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेला भविष्यासाठी तयार करण्याचा एक खूप मोठा प्रयत्न आहे.